शाळेत चालली 11 वाजले तर उशीर झाला. गाडी नको ताण, उशीर झालाय म्हणून. आज आहे सोमवार. डोक्याला तर तेल लावलं का नाही काय तुमका तसंच उधाळलं. काय बाया कोणाचं काय आणि कोणाचं काय मध्ये फटक्यात पाहिलंय तरच आहे जेवायला. पाणी चालू झाले मोटर. आज इरबळची लाईट आहे ते लावते इथं. थोडस हळाळी आली आहे ते म्हणलं नेमकी भिजल. चालू झालं इकडून भिजले आता. लय वाळलंय ना आता त्याच्यामुळे बाजरीत वाळू घातली आमची घरची. दळणाला लागते म्हणून. काय पाहिजे आत्या? कपडे हे धुवून झालेत आता फक्त गाईला पाणी ठेवायचे. आत्याने इथली भेंडीच उपटून काढली सगळी. चिर झालाय स्वयंपाकाला. आमच्या चपात्या चालल्या. ते शेंगदाणा पडायचं तेल उरकायला. आज शेंगा नीट करून शेंगदाणा काय केलंय होतं असं आज भाजी. आज केली हदग्याची शेंग पातळ. सगळी जेवण करून ही गेली. बापू ही सगळी पोरं झाली म्हणजे पोरांनी खाल्ली. हो ना. हा नवीन वाज काहीतरी बगर लगेच करायची का? भिजायला टाकते का नुसते काय बगर भिजाय टाकून एवढी का? ते तसली थापणे करून खायची. कसली थापणे बटाट ते उकडून घालायचं त्यात मिक्सर मध्ये फिरवायचं. भारी होतं. भिजायला टाक. मला तर मिरची टाकायची त्यात मीठ टाकायचं मिक्सर मधनं बारीक काढायचं आणि आपण थापळ करतो का तेलात तुळसं तेल टाकून सोडायचं असं करायचं. चांगलं होतं. चला सगळं काम आवरलं आता. 12 साडेबारा झाले. जेवण करायचे. घरी असल्यावर जेवायचा काय टायमिंगच राहत नाही. कधी कुठं कवा जेवायला होतं सगळं. राहू दे ते आता जेवल्यावर भरू. ते टाकून मुग्या त्यात पण कशी काय मुंग्या होतात काय माहिती. भूक लागली आता. जेवायचा टायमिंग झालाय. 12:30 वाजलेत. पार 12:30 1 वाजत आली. होय घरी असल्यावर कधी जेवण कधी उरकान कधी काय करा. ती बटाटा भाजले का त्या? भाजले वे मस्तपैकी. आत्याला एकादशी म्हणून बटाटे तळले. खिचडी ही करायची होती भगर. काय झालं परत ठरलं संध्याकाळून करावं. कारण का आता केलेली संध्याकाळून पण खावं लागतं ना. सोडत नाही ते म्हणले असते. आता इथं मस्त असं बटाटा केलं असं छान छान. लाईट गेली वाटतं आता. राहू दे आता. जेवायचं होतं. लय उशीर झाला. पोरांचं आवरलं. पोरं शाळेत गेली. सगळी गेली. बापू गेल्यात रानात दाऱ्याव. ज्याची त्याची कामं आपापल्या ह्यानं केलेली असतात घेतलेली असतात ती करते ती जातात. आम्ही चाललोय वस्ती. आम्हाला जायचंय आमच्या चुलत सासूबाईंना भेटायला. काय झालं त्यांचा पाय फ्रॅक्चर झालाय का? काय झालंय आत्याला? पाय त्यांचा पण वाटतं फ्रॅक्चर झालाय. तोंड तर लाल झाले कशाने काय माहिती. ओढलंय पण तेवढं सगळं तेवढंच झालंय. हट ओढल्यात सगळंच झालंय. ये चल जेवायला. कुठं वडता खडूला? ती शेंगदाण्याच घ्या की इकडं. लय मुंग्या व्हायला लागल्यात. का म्हणून मुंग्या होत्यात तीच काय कळा नाही. कशामुळे होत्यात ती पण कळा नाही. काय करायचं. जेवायला बसली आणि ताट राहिले इकडं. ओटून ओढ बस ओढ म्हणल्यावर कटाळा येऊन जातोय. हा बाहेर नाही त्यात घरात. मस्तपैकी त्या ह्याची शेंग केली आहे. काय म्हणतात त्याला? हदग्याची भाजी केली. हदग्याची शेंगा फोडायच्या. तर काय तुम्ही किती खडू वाढला तरी काय करायचं. मुंग्या व्हायच्या ती व्हायच्या. चला जेवायला. चला आम्हाला लई भूक लागली. आपलं असंच होतो घरी म्हणून म्हटलं चला. लई दिवस झालं जेवलेल्याचा घरचा व्हिडिओ पण नव्हता.
आणि दर चपाती ये चल आली का ये इथंच दुसरी कुठं गेली चल सगू ना इकडं हक 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 हा खा चला कुठली सगळं